आज आपण इथे पाहणार आहोत बासा मासे कशा पद्धतीने फ्राय करायचे आहेत आणि त्याचबरोबर इथे माशांचा रस्सा एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर चला मग वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी स्वच्छ पाण्याने हे 2 मोठे मासे धुवून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर इथे आपण कोकमचा रस घ्यायचा आहे। तर तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंतच इथे कोकमचा रस घ्यायचा आहे। त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे, चवीप्रमाणे हळद घ्यायची आहे, चवीप्रमाणे गरम मसाला घ्यायचा आहे, चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घ्यायचा आहे। आणि हे सर्व मसाला व्यवस्थित ह्या माशाला इथे लावून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित पूर्णपणे दोन्ही माशांना इथे हा मसाला लावून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। तर इथे आपला मसाला पूर्णपणे माशांना लावून झाला आहे। त्यानंतर इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे गरजेप्रमाणे आणि दोन्ही माशांना व्यवस्थित हे तांदळाचं पीठ इथे लावून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। तांदळाचं पीठ लावल्याने काय होतं, आपले मासे एकदम कुरकुरीत असे मस्त फ्राय होतात। त्यासाठी इथे तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही इथे रव्याचा वापर केला तरी चालेल। त्यानंतर इथे तव्यावरती तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर तव्यावरती हा मासा या पद्धतीने घालायचा आहे आणि गॅस इथे बारीकच ठेवायचा आहे। त्यानंतर हा मासा या पद्धतीने इथे पलटी करायचा आहे। तर जास्त टाइम लागत नाही, एक 4 ते 5 मिनिटात हा मासा आपला इथे मस्त असा तळून झाला आहे, तुम्ही पाहू शकता। तर काढून घ्यायचा आहे। तर इथे दुसरा मासाही ह्याच पद्धतीने तव्यावरती घालायचा आहे आणि परत आणखी थोडंसं तेल घालायचं आहे। तर आपले इथे दोन्ही मासे मस्त असे कुरकुरीत फ्राय झाले आहेत, तर काढून घेऊया। तर इथे एकदम साध्या सोप्या पद्धतीने मस्त मासे आपले कुरकुरीत फ्राय असे तयार झाले आहेत। तर आपण इथे आता माशांचा रस्सा बनवायला घेऊया। त्यासाठी इथे गरजेप्रमाणे खिसलेलं खोबरं घ्यायचं आहे, गरजेप्रमाणे भाजलेले चणे घ्यायचे आहेत, गरजेप्रमाणे इथे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे, गरजेप्रमाणे इथे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घ्यायची आहे। त्यानंतर इथे गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि हे वाटण इथे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। तर आपलं इथे वाटण मस्त असं बारीक वाटून झालं आहे। त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवायची आहे। कढाई गरम झाल्यानंतर गरजेप्रमाणे तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर हिंग घालायची आहे आणि गरजेप्रमाणे ठेचलेला लसूण घालायचा आहे। लसूण लालसर झाल्यानंतर इथे बारीक चिरलेला एक टमाटर घालायचा आहे। त्यानंतर इथे गरजेप्रमाणे कोकम घालायचं आहे आणि व्यवस्थित चमच्याने फिरून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, चवीप्रमाणे गरम मसाला घालायचा आहे, चवीप्रमाणे हळद घालायची आहे, चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची आहे, चवीप्रमाणे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे स्वच्छ धुतलेले मासे घालायचे आहेत आणि मासे तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने। त्यानंतर मिक्सरमध्ये जे वाटण आपण बारीक केलं आहे ते घालायचं आहे, सुद्धा इथे मस्त असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे पाणी घालायचं आहे। पाणी म्हणजे तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे तिथपर्यंतच तुम्ही इथे पाण्याचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचं आहे। त्यानंतर मी इथे आणखी पाणी घालत आहे, म्हणजे मी इथे पूर्णपणे 1 तांब्या पाणी घातलं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे। बारीक गॅसवरतीच 5 मिनिटासाठी हा रस्सा इथे मस्त शिजून घ्यायचा आहे, म्हणजे मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी उकळी आली आहे, म्हणजे आपला रस्सा इथे मस्त असा तयार झाला आहे। तर इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर इथे एकदम चमचमीत झणझणीत मस्त असा माशांचा रस्सा आपला तयार झाला आहे।
तर मी इथे अर्धा लिंबू पिळून घेत आहे. त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित हा रस्सा इथे या पद्धतीने मिक्स करायचा आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.